त्यांनी एक मला म्हणजे पूजनीय भंते डॉक्टर धम्मशील महाथेरो यांनी अशी सूचना केली की ताई तुम्ही प्रत्येक उपोषण दिनाला बुद्धवंदना घेत जा. तर मग मी विचार केला, आपल्या वडिलांनी जर धम्माचं बीज रोवलं आहे, आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत धम्माची सेवा केली, मशागत केली, तर आपण एक नखा इतका त्याचा अंश होऊ शकतो का? आपल्या दैनंदिन व्यापातून आपण धम्माला काहीतरी वेळ दिला पाहिजे ना, आपल्याकडून काहीतरी धम्म प्रचार प्रसार कसा होईल? तर या दृष्टीने विचार केला, एक धम्मसंकल्प करूयात की कमीत कमी कितीही अडचणी येऊ दे, प्रत्येक उपोषण दिनाला बघा 4 उपोषण दिन आहेत, पौर्णिमा, अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी, अमावस्या, अष्टमी, प्रत्येक आठवड्याला 4 हे उपोषण दिन आहेत ना. तर त्या दिवशी प्रत्येक नवीन वेगवेगळ्या बुद्धविहारात जाणं, बुद्धविहारात जोडणं, असा संकल्प करू. तिथेच पाली भाषेचा अभ्यास वर्ग घेऊया, धम्मपद वाचन करू, आनापान ध्यान करू, असं एक कल्पना केली. आता ही कल्पना कुणाला सांगायची? तर आपले आदरणीय पूज्य भंते धम्मानंद महाथेरो, जे पूर्वीचे DK तांबे गुरुजी आहेत, तर त्यांनी धम्माची सुरुवात केली आपल्या पिंपरी चिंचवड शहरात, बरोबर ना. तर ते PG भोसले गुरुजींचे पण गुरु. तर त्यांच्याकडे आपण जाऊन त्यांना चिवरदान केलं, आशीर्वाद घेतले. तर भंतेजींना हा संकल्प फार आवडला. ते म्हणाले की ताई तुम्ही ज्या ज्या विहारात जाणार त्या विहारात मी असणार आहे. आणि आज भंतेजी अनुपस्थित आहेत, पण प्रत्येक विहारात असतात. तर काही तांत्रिक अडचणी असू शकतात, भंतेजी नाही आले. तर आज पाक्षमोत काहीतरी एक आहे बाबा की सर्व भंतेजी 227 नियमांचे जे विनयात दिलेले आहेत, 227 नियमांचं एकत्रितरित्या वाचन करतात, पठण करतात. तर कदाचित त्या कारणास्तव भंतेजी आले नसावेत. तर अशा पद्धतीने भंतेजींचा आशीर्वाद घेऊन हा संकल्प केला. आजचं बुद्धविहार भ्रमण कितवा आहे कोण सांगेल मला? मी मगाशी बोलले 35वा, म्हणजे 34 बुद्धविहार मी फिरले, भ्रमण केलं आहे. तर खूप छान 34 बुद्धविहार जोडले गेले. आणि आज आपण सुमेध बोधी बुद्धविहार भ्रमण क्रमांक 35 हे आपलं बुद्धविहार आपण निवड केलेली आहे. आणि आज इथे हा धम्मसंकल्प व्यतीत होणार आहे. आणि त्याची रूपरेषा टप्प्याटप्प्यात मी सांगते. आपण वेळ झाल्या कारणाने आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करू. सगळ्यात पहिलं आपल्याला अध्यक्ष निवड करायची आहे, त्यानंतर पुढचा कार्यक्रम होईल. सर्वप्रथम धम्मध्वज वंदना. हा जो धम्मध्वज आहे ना आपला, तर हे धम्मध्वज म्हणजे फक्त रंग बघू नका, हे रंग म्हणजे बुद्ध रश्मी आहेत. भगवान बुद्धांच्या शरीरातून जे रंग बाहेर पडतात ते म्हणजे त्यांच्या गुणांचं हे वर्णन आहे. आणि आपण पहिलं तथागत सम्यक संबुद्धांच्या या गुणांचं वर्णन म्हणजे धम्मध्वज वंदन करणार. त्यानंतर पुष्पदीप सुगंध पूजा वंदना आणि आपला पाली भाषा अभ्यास वर्ग सुरू होईल. चला ठीक आहे. तर आता आपण अध्यक्ष निवड करूयात. ठीक आहे.